नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपी पाहूया. टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे, मसाले घेतलेले आहेत, कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल घ्यायचं आहे. जिरे घेतलेले आहेत, मोहरी घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, लसूण असा ठेचून घ्यायचा आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तुम्ही कांद्याची उभा कापही करून घेऊ शकता. कांदा छान असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. एक लहान मिरची कट करून घेतलेली आहे. धनिया पावडर घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. घरगुती लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारे फोडणीचा भात बनवला तर सगळेजण आवडीने खातात. आणि अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात बनवला तर वेस्टही होत नाही. हा फोडणीचा भात गरम गरम खायला खूप छान लागतो. 1 मिनिट आपण भातावर झाकण ठेवणार आहोत. 1 मिनिटानंतर बघणार आहोत. भात झाकून ठेवल्यामुळे मसाल्याचा छान सुगंध भातामध्ये उतरतो. फोडणीच्या भाताचा छान असा सुगंध येत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात केला तर सगळेजण आवडीने खातील.
शिवाय वेस्टही होणार नाही। शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात झालेला आहे। एका प्लेटमध्ये काढून आपण गार्निश करून घेऊया। टोमॅटोचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। असा हा गरम गरम फोडणीचा भात खूप छान टेस्टी लागतो। तुम्ही नक्की करून बघा। कोथिंबीर घेतलेली आहे। आजच्या फोडणीच्या भाताची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।